किती सुंदर आहे ना हे चित्र, हा निसर्ग. काय वाटतंय तुम्हाला हा निसर्ग पाहून? कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, बरोबर ना? निसर्गाची किमयाच अशी आहे. निळभोर आकाश, त्याचं नितळ पाण्यामध्ये पडलेलं सुंदर असं प्रतिबिंब, हिरव्यागार डोंगररांगा. मनात जरी विचार आला आणि हवेची अशी सुखद झुळूक आपल्या शरीराला स्पर्श करून जाणारी आणि आपल्याला एक नवचेतना देणारी, एक नवीन उत्साह देणारी, एक आनंदाची लहर आपल्या मनामध्ये निर्माण करणारी, तर अशी ही निसर्गाची किमया. निसर्ग नेहमी आपल्याला दोन्ही हातांनी भरभरून देत असतो आणि तो काही अपेक्षा करतो का हो आपल्याकडून, की मानवाने आपल्याला काही परत द्यावं? आता समोर असलेली ही डोंगर रांग आहे, किंवा हे सुंदर असं तळं आहे, हे निळभोर असं आकाश आहे, त्याच्यात झालेली ही काळ्या ढगांची मेघांची गर्दी आहे, त्याच्या बाजूला असलेलं, तळ्याच्या बाजूला असलेलं गवताची पाती आहेत जी वाऱ्याने डोलत आहेत. हे आपल्याकडून काही मागतात का? जसं आता ते लहान मुलांच्या वाढदिवसांमध्ये रिटर्न गिफ्ट देतात, तसं देखील हे आपल्याला काही मागत नाही. मग निसर्ग ज्या पद्धतीने देत राहतो, आनंद देत राहतो, त्या पद्धतीने आपण देखील निसर्गाकडून भरपूर काही शिकू शकतो. आता ह्या चित्रातल्याच निसर्गाकडे आपण जेव्हा बघतोय, या फोटोमधल्या निसर्गाकडे, तेव्हा आपल्याला कळतंय की निसर्ग हा आनंदी आहे, तो आनंद वाटतो आहे आणि अतिशय त्याचं असं पारदर्शी आसमानी असं त्याचं सौंदर्य आहे, स्वच्छ आहे. मग असं आपलं मन असू शकतं का? हा विचार साहजिकच आपल्या मनामध्ये येतो. परंतु आपल्या मनामध्ये इतर बरीच कोलाहल दडलेले असतात आणि मग आपल्या मानवाचा, प्रत्येकाचा जो सुखाचा, समाधानाचा शोध आहे, त्याला कुठंतरी या अपेक्षांच्या काळिमेमुळं गालबोट लागतं. आता निसर्गाकडे बघा, तो काही मागत नाही ना परत, आणि त्याच्यामुळे तो स्वतः देखील आनंदी आहे आणि तो दुसऱ्याला पण फक्त आनंदच देतो आहे. जसं की एक आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडाला तुम्ही पाणी घातलं, नाही घातलं, तरी पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे पाणी त्याला मिळालेलं आहे, त्याची जी इच्छाशक्ती आहे त्या आंब्याच्या झाडाची, कोळीची म्हणा, त्या बीमधून जे रोपटं उगवलेलं आहे त्याची जी इच्छाशक्ती आहे, त्याच्यानुसार ते झाड मोठं होतं, त्याला फळं येतात, कैऱ्या येतात, आंबे धरतात आणि मग आपण मानव ती फळं चाखायला आपण तिथे तत्पर असतो. परंतु ते असं म्हणतं का आपल्याला, की तू मला पाणी नाही घातलंस, तू माझी देखभाल नाही केलीस, तू माझी फळं चाखू नकोस? असा निसर्ग आपल्याला कधीही म्हणत नाही. तो म्हणतो, हे मुक्त हस्तानं देवानं, निसर्गानं दिलेलं जे दान आहे, ते हे मानवा मी तुझ्या पदरातच टाकतो. तर म्हणून मला नेहमी असं वाटतं की निसर्गाकडून ही आपण आनंदाची जी देण आहे, त्याची जी सुखासमाधानाची त्याची जी ठेवण आहे, ती आपण नक्कीच सर्वांनी शिकली पाहिजे. आणि आपलं मन देखील, हा जो सुंदर असा निळाभोर तलाव आहे, त्याच्यामध्ये जे पडलेलं सुंदर असं प्रतिबिंब आहे निळ्या आभाळाचं, आणि त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही आहे की कुठला तलाव आहे आणि कुठलं निळं आकाश आहे. तर त्या पद्धतीनेच आपलं मन जर का आपण अगदी स्वच्छ नितळ ठेवलं, त्याच्यामध्ये आनंदाचं प्रतिबिंब, आनंदाचेच तरंग आपण उमटू दिले, तर आपलं जीवन आनंदी नाही का होणार? आपलं जीवन सुखी समाधानी नाही का होणार? काय लागतं हो समाधानी व्हायला? पैसा कितीही असला तरी आपल्याला खायला 2 वेळेला भाकरी आणि भाजीच लागणार आहे. म्हणजे आपण कितीही श्रीमंत झालो तरी देखील आपल्याला भाजी भाकरीच लागणार आहे पोटाची खळगी भरण्यासाठी. आणि ही पोटाची खळगी भरण्यासाठी आपण जी वणवण करतो, आपण आपल्या ज्या अपेक्षा वाढवून ठेवलेल्या आहेत, आपण आपल्या सुखासमाधानाच्या ज्या व्याख्या बाहेरच्या समाजानुरूप आपण ज्या बदलत जातो, आणि त्याच्यामुळे आपण आपल्या ताणतणावाला आमंत्रण देत असतो किंवा निमंत्रण देत असतो.
मी इथे प्रयत्न करणं सोडणे किंवा चांगल्या जीवनाची अपेक्षा सोडून देणे असं मी अजिबात म्हणत नाही आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की आपण सर्वांनी या निसर्गासारखं सुंदर, स्वच्छ, निरोगी असं जर का आयुष्य जगायला सुरुवात केली तर खूपच सगळ्यांचं चांगलं होणार आहे. आपण निसर्गाकडून काय काय शिकू शकतो बघा बरं. तर आपण देत राहावं, परतफेडीची कधी अपेक्षा आपण मनामध्ये ठेवू नये. तर त्याच पद्धतीने मानवाने देखील तो मला असं म्हणला, त्यावेळेला तो माझ्याशी असा वागला होता, त्याने मला काही दिले नाही, त्याने माझ्या अडचणीच्या वेळेला मला मदत केली नाही, तो माझ्या आनंदाच्या वेळेला मुद्दामून आला नाही. तर अशा प्रकारचे जे आपल्या मनामध्ये किंतु परंतु असतात, ग्रजेस असतात समोरच्या व्यक्तीबद्दलचे, ते आपण सोडून दिले पाहिजे. आणि आपण आपल्या मनामध्ये असलेलं जे समाधानाचं, सुखाचं जे आगार आहे, जसं या निसर्गाच्या कुपीमध्ये दडलेलं आहे, तर त्याच पद्धतीने आपण देखील हे आनंदाचा आगार, हे सुखाचा आगार आपण उपभोगायला सुरुवात केली पाहिजे. देवाने जसं निसर्ग निर्माण केलेला आहे, जसं या पृथ्वीतलावर सौंदर्य निर्माण केलं आहे, तसं आपण देखील एक त्याचीच कलाकृती आहोत. आपण त्याची प्रगत कलाकृती आहोत किंवा उत्तम कलाकृती आहोत. आणि मग तो आपल्याला दुःख, निराशा कसं काय देईल बरं? आपण स्वतः आपल्या मनाने किंवा आपल्या हाताने आपण आपल्या जीवनामध्ये हे सगळं काही भरून ठेवलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपण अपेक्षा करणं जर का दुसऱ्यांच्याकडून सोडून दिलं, तर मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये 50% सुखी आपण तिथेच झालो. कारण 50% दिवसातला जो वेळ आहे तो आपण ह्याच गोष्टींमध्ये चर्चा करत असतो की त्याने असं केलं नाही, तिने असं केलं नाही, त्याने असं करायला हवं होतं, तिने असं करायला हवं होतं. ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी केलं नाही. आपल्याला माहीत आहे त्यांनी केलेलं नाही. परंतु तेच उगाळून आपण स्वतःला का दुःखी करून घ्यायचं? तुम्ही तुमचं काम चोख बजावलेलं आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य जे आहे ते उत्तम पद्धतीने करत आहात. तुम्ही तुमच्या दुसऱ्यांच्या प्रतीबद्दलच्या ज्या काही तुमच्या भावना आहेत किंवा तुमचं जे काही देणं आहे ते तुम्ही सगळं उत्तम पद्धतीने केलेलं आहे. परंतु मग चुकतंय कुठे? तर आपण जेव्हा परतफेडीची अपेक्षा करतो, आपण जेव्हा समोरच्याकडून परत त्याने देखील आपल्याला तसंच वागलं पाहिजे अशी अपेक्षा करतो, तिथे आपलं चुकतं आणि आपल्या असमाधानाचं, दुःखाचं, चिंतेचं जे रूप आहे ते तिथं धारण केलं जातं. तर पहिली आज जी काही आपण निसर्गाकडून देण म्हणूया ती आपण घेऊया की निसर्गासारखं वागण्याचा आपण प्रयत्न करूया. की मला देवा तू सुंदर बनवलं आहे, मी दुसऱ्यांना देत राहीन. मला तू आनंदी बनवलं आहे, मी दुसऱ्यांना आनंदच देत जाईन. मी दुसऱ्यांना कधीही दुःख देणार नाही. बऱ्याच वेळेला आपण रागाच्या भरात, काळजीच्या भरात, चिंतेच्या भरात आपण आपल्या मुलाबाळांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना आपण बऱ्याच वेळेला भले बुरे बोलून जातो आणि नंतर आपल्याला त्याचा पश्चात्ताप होतो. परंतु गेलेली वेळ आणि गेलेले शब्द हे पुन्हा येत नाहीत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि शब्द हे दुहेरी हत्यार असल्यामुळे ते आपण खूप जपून वापरले पाहिजे. मला तर नेहमी या निसर्गाकडे बघितल्यावर ते जे मौन धारण करून बसलेलं जे झाड आहे ते मला खूप प्रेरणादायी वाटतं की कसं काय बरं इतकं ते विविध ताप आहे ते सहन करत असतं. ऊन आहे, पाऊस आहे, आपण तरी घरामध्ये राहतो. खूप पावसामध्ये, खूप उन्हामध्ये ते तापतात, पावसामध्ये भिजतात, कधीकधी त्यांच्या मुळाशी चिखल तयार होतो. तरी देखील ते कुठलीही काचकूच न करता, कुठलेही दुःख व्यक्त न करता त्या आनंदाने त्यांचा भाग ते निभावत असतात. पक्ष्यांना, प्राण्यांना, इव्हन मानवांना ते आपल्याला आसरा देत असतात, छाया देत असतात. आपण त्यांच्या छायेखाली उभं राहून आपण उन्हाचा दाह आपण कमी करतो, पावसाचा मारा आपण कमी करतो, ते आपल्यासाठी ते झेलतात. तर मला नक्की असं वाटतं बऱ्याच वेळेला की खरंच आदर्श म्हणून आपण या झाडांच्याकडे बघितलं पाहिजे. ते आकाशात कितीही जरी उंच गेले, त्यांच्या फांद्या आकाशात कितीही जरी उंच गेल्या तरी त्यांचे पाय, त्यांची मुळं ही नेहमी जमिनीतच असतात. ऑलवेज दे आर ग्राउंडेड. म्हणजे कुठल्याही प्रकारची जी प्रगतीची किंवा जी
यशस्वीपणाची जी काही हवा आहे ती त्यांच्या डोक्यात कधीही जात नाही. म्हणजे कितीही माणूस उंच गेला, माणूस कधी श्रेष्ठ बनतो जर का तो खूप मोठा झालेला आहे, त्याच्या कर्तृत्वाने मोठा झालेला आहे, खूप मोठ्या अधिकार पदावर आहे, खूप लोक त्याची वाहवा करतात, स्तुती करतात, प्रशंसा करतात. परंतु जर का अजूनही तो ग्राउंडेड आहे, अजूनही त्याला आपल्या मुळांची जाणीव आहे, अशाच व्यक्तीला आपण या समाजामध्ये खूप महत्त्व देतो किंवा त्यांना आपण मोठं मानतो. तर ह्याचं पण उत्तम उदाहरण म्हणजे हे आपले वृक्षवल्ली आहे. आता तुम्ही इथे हिरवगार गवत बघताय कारण हे पावसाळ्याचे दिवस आहेत. परंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जसा हिवाळा येतो तसं बऱ्याच वेळेला आपण डोंगरांना आग लावलेली बघतो. मनुष्य जमात आपल्या सोयीसाठी डोंगरच्या डोंगर जाळून टाकतात. मग तिथे विचार करत नाही की हे इथे पशु असतील किंवा काही सरपटणारे प्राणी असतील, त्याचा विचार न करता त्याला आग लावली जाते. ते गवत देखील तिथे जळून जातं. ज्या गवतानी आपल्याला हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये आपल्या डोळ्यांना सुख दिलेलं आहे, आपल्या गारवा दिलेला आहे, एक प्रकारचा आनंद आपल्याला दिलेला आहे, आपण तेच कृतज्ञपणे आपण नंतर त्याचं जाळून टाकतो किंवा ते कधी कधी नैसर्गिकरित्या पण ते वणवे पेटतात किंवा ते जळून जातं किंवा नष्ट होतं. परंतु ते पूर्णपणे नष्ट होत नाही. पुढच्या वर्षी पुन्हा जेव्हा पावसाची रिमझिम चालू होते, पुन्हा आपल्याला त्या डोंगरांवर हिरवेगार गवत आपल्याला दिसायला लागते. ह्याचा अर्थ काय आहे? ह्याचा अर्थ असा आहे की वाईट वेळ आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की निसर्ग खचून गेलेला आहे, अदृश्य झालेला आहे. तर असं नाही आहे. त्याने त्याच्या मनामध्ये तग धरलेली आहे. तर ही पण एक खूप मोठी गोष्ट आपल्याला निसर्गाकडून शिकण्यासारखी आहे की ज्या वेळेला आपल्याला असं वाटते की आपला डाऊनफॉल चालू आहे, आपला थोडासा अँटी क्लायमॅक्स आपल्या आयुष्यामध्ये चालू आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो, कारण अप्स अँड डाऊन्स, जीवनातले चढ उतार हे चालूच असतात. कुणाच्याही जीवनामध्ये तुम्ही असं पाहणार नाही की फक्त यशाची चढणच आहे आणि जिथे अपयशाचा उतार तो व्यक्ती कधी उतरलेला नाही आहे. त्याला तर खरं जीवन म्हणणारच नाही. आपण जेव्हा ECGचा ग्राफ बघतो, एखाद्या व्यक्तीला जेव्हा ते सगळे मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स लावून आपण तो ECGचा ग्राफ तिथे दिसत असतो आणि जोपर्यंत तो अप अँड डाऊन होतो आहे, त्याच्यावरची रेषा आपण तोपर्यंत म्हणतो की त्याचं मानवी जीवन हे चालू आहे. आणि जेव्हा ती रेषा सरळ होते तेव्हा असं म्हणलं जातं की नाही, आता या मनुष्याचा अंत झालेला आहे, डॉक्टर आपल्याला सांगतात. तर त्याच पद्धतीने आयुष्यामध्ये चढ उतार, अप्स अँड डाऊन्स हे चालूच राहणार आहे. तर हे निसर्गाने स्वीकारलेलं आहे. तर स्वीकाराची जी जादू आहे ती पण आपण निसर्गाकडून शिकू शकतो. थोडासा कठीण काळ आला तर थोडंसं शांत राहायचं, थोडंसं कमी लाईमलाईटमध्ये राहायचं, थोडंसं कमी आपण लोकांच्या नजरेमध्ये यायचं. आणि त्यावेळेला म्हणजे असं नाही की आपण आपले सगळी आयुधं टाकून दिलेली आहेत, तर आपण त्यावेळेला आपण काय आपल्याकडनं चुका झालेल्या आहेत याचा देखील आपण त्या काळामध्ये विचार करू शकतो. आपण पुढे करण्यासाठी काय करण्यासाठी आपल्याला काय नवीन शिकावे लागणार आहे याचा देखील विचार करू शकतो. किंवा काही वेळेला आपल्याला नुसत्या विश्रांतीची देखील गरज असते. जसं हे गवताचं बी जे आहे ते त्या जमिनीमध्ये जाऊन बसतं, शांतपणे ते विश्रांती घेतं आणि पुन्हा पावसाचा शिडकावा झाल्यानंतर ते पुन्हा वेगाने फोफावतं. तर त्याच पद्धतीने आपण देखील ही स्वीकाराची जादू जी आहे की ही आलेली परिस्थिती आहे ती मला हाताळता आली पाहिजे, त्याच्याशी 2 हात करण्यापेक्षा त्या परिस्थितीशी काही वेळेला आपण थोडीशी ती परिस्थिती शांततेने हाताळली तर हे जास्त उत्तम ठरेल. तर निसर्ग आपल्याला पावलोपावली, निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला क्षणोक्षणी काही ना काहीतरी आपल्याला मेसेज देत असते, काही ना काहीतरी आपल्याला चांगला संदेश देत असते. जसं मी आत्ता म्हणाले की स्वीकाराची जादू आहे. काही वेळेला जे आहे ती परिस्थिती स्वीकारणं किंवा ती परिस्थिती निवळेपर्यंत वाट बघणं, दुसऱ्यांकडून अपेक्षा न करणं, आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदाने राहणं, दुसऱ्याला नेहमी आनंदच देत राहणं, काही वेळेला मौनव्रत धारण करणं, आपले शब्द जपून वापरणं, आपलं मन सुंदर आणि स्वच्छ आणि नितळ ठेवणं. निसर्गामध्ये आपण किती हानी करतो तरी देखील तो निसर्ग आपल्याला उलटून काही बोलत नाही. मी असं म्हणत नाही की आपण अगदीच मौनव्रत धारण करायचं आहे. जर का चुकीचं असेल तर आपण तिथे नक्की
सांगू शकतो, त्याला विरोध करू शकतो, परंतु ते देखील चांगल्या पद्धतीने. तिथे आपण बुद्धीने विचार करायचा आहे. भावनेच्या भरात वाहवत जाऊन आपण कुठलाही आतेताईपणा न करता चुकीचा निर्णय घ्यायचा नाही आहे. थोडासा त्याच्यावर विचार करून मग आपण त्याला उत्तर द्यायचे आहे किंवा त्या परिस्थितीला आपण सामोरे जायचे आहे. कितीही आपण यशाच्या शिखरावर चढलो तरी आपले पाय नेहमी आपण जमिनीवर ठेवायचे आहे. आपण नेहमी स्वतः आनंदी राहायचं आहे. दुसऱ्याला आपण आनंद द्यायचा आहे. तर ह्या पद्धतीचे अनेक सुंदर विचार, अनेक सुंदर भावना आपल्या मनामध्ये जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात असतो त्यावेळेला येत असतात. अशी सुंदर छायाचित्र म्हणा, आपण ज्यावेळेला पाहत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये येत असतात. मग आपल्याला हे आचरणात पण आणलं पाहिजे. नुसतं विचार करून चालणार नाही आपल्याला. नुसता तिथं त्या भावनाच्या स्वरूपामध्ये राहिल्या तर त्याचा देखील उपयोग होणार नाही आहे. आपल्याला ते आपल्या खऱ्या जीवनामध्ये, आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. टप्प्याटप्प्याने, छोट्या छोट्या पावलांनी आपण आपल्या जीवनामध्ये काही बदल घडवून आणले तर आपल्या मनातील हे सुखासमाधानाचं आगार जे गच्च भरलेलं आहे, जसं या निसर्गाचं सौंदर्याचा आगार गच्च भरलेला आहे, तसं आपल्याकडे पण देवाने ते भरभरून दिलेलं आहे. आपल्या ओंजळ रीती नाही आहे, भरभरून दिलेली आहे. परंतु आपण आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ज्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकडे कमी लक्ष देऊन, ज्याच्याकडे नको लक्ष द्यायला पाहिजे, म्हणजे ज्याच्याकडे कमी लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकडे आपण जास्त लक्ष देतो. तर अशा उलट्या पद्धतीने जे आपले मानवी विचार चालू असतात त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि आपलं जे सुंदर असं जीवन आहे ते सुंदर पद्धतीने व्यतीत करून आपण एकदम निखालस असं निरोगी असं आपण आयुष्य आपण जगलो पाहिजे. कारण निरोगी आयुष्य ही एक आनंदाची सुखासमाधानाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे माझ्याकडे खूप पैसा आहे परंतु मला जर का काही थोडाफार रोगराई असेल तर माझं लक्ष सगळं त्याच्यामध्ये लागणार आहे, माझ्या शुश्रूषेमध्ये, माझ्या औषध पाण्यामध्ये. तर त्याच्यामुळे निरोगी मन, निरोगी आयुष्य, निरोगी शरीर, तिथे आनंदाचा वास हा नेहमी असणार आहे. चला तर मग आज आपण आता पण करूया की आजपासून आम्ही निसर्गाकडून धडे घेणार आहे आणि ह्या मोबाईलच्या स्क्रीनकडेच न बघता बाहेर निसर्गामध्ये ज्या काही घटना घडता आहेत किंवा निसर्गामधल्या ज्या काही झाडं आहेत, झुडपं आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, यांच्याकडे पण मी थोडा काळ बघणार आहे आणि त्यांच्याकडून मी नक्कीच काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यांच्यासारखंच पक्षी जसे आनंदाने बागडत असतात, पावसामध्ये भिजत असतात, त्या पद्धतीने मी या सुखासमाधानाच्या, आनंदाच्या पावसामध्ये मी कायम भिजणार आहे. हे आपण आता ठरवूया. धन्यवाद.